नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चॅप्टर 9th डिस्काउंट अँड कमिशन क्लास 8th. ओके, क्लास 8th स्टेट बोर्ड महाराष्ट्र. बघा, आपण 9.1 आपलं कंप्लीट झालं होतं. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला डिस्काउंट, मार्केट प्राईज, सेलिंग प्राईज, त्याचं पर्सेंटेज, डिस्काउंट पर्सेंटेज हे कसं काढायचं. आता एक नवीन शब्द आहे बघा, कमिशन. तुम्ही कमिशन हा जनरल शब्द आपण बाहेर बऱ्याच वेळा ऐकतो की किती कमिशन दिलं, प्लॉटवर किती कमिशन घेतलं, किंवा कमिशन म्हणजे काय. तर कुठलेही व्यवहार करत असताना बघू, आपण हे वाचूया आणि त्याच्यावरून समजूया. समटाईम्स इट इज नॉट पॉसिबल फॉर अ कंपनी टू सेल देअर मॅन्युफॅक्चर गुड्स. गुड्स म्हणजे काय, वस्तू. म्हणजे जी कंपनी वस्तू तयार करते त्या वस्तू कंपनी डायरेक्ट विकू शकत नाही मार्केटमध्ये जाऊन. मग त्या काय करतात, इन सच अ केस द कंपनी असाइन्स रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सेलिंग द गुड्स, फॉर एक्झाम्पल बुक्स, क्लॉथ्स, शॉप, ETC. म्हणजे आता काय करते कंपनी, आता एखादा कपडा तयार होतो आहे फॅक्टरीमध्ये, मग तो कपडा प्रत्येकाला आता ती कस्टमरला 1 मीटर, 1.25 मीटर, 1.5 मीटर असं देणार आहे का, ते इम्पॉसिबल आहे, शक्य नाही. मग ती दुकानदारांना देते आणि त्याच्यावर कमिशन सांगते की बा आम्ही तुम्हाला इतकी कमिशन देऊ. तुम्ही जर एवढा माल विकला, समजा 10 लाखाचा माल विकला, तर तुम्हाला 1 लाख रुपये कमिशन देऊ आम्ही. म्हणजे ती एक द पर्सन गेट सम रिम्युनेशन फॉर द सर्विस, द रिम्युनेरेशन इज कॉल्ड कमिशन. म्हणजे जे मिळतं दुकानदारांना, जे मिळतं विकल्यानंतर त्याला आपण कमिशन म्हणतो. द पर्सन हू प्रोव्हाइड्स सच टाईप्स ऑफ सर्विस इज कॉल्ड अ कमिशन एजंट. मग हे लोक जे ह्या लोकांना काय म्हणतात, कमिशन एजंट म्हणतात. मग हे कमिशन एजंट कुठे कुठे असतात. समजा मला एखाद्या एरियामध्ये प्लॉट घ्यायचा आहे, मग मी त्या एरियाची मला काहीच माहिती नसते. मग मला चांगल्या एरियामध्ये जिथं रस्त्याची वाहतूक आहे, दवाखाने जवळ आहे, किंवा मार्केट जवळ आहे, अशा ठिकाणी जर मला प्लॉट घ्यायचा असेल, तर मग मी कोणाकडे जातो, कमिशन एजंटकडे जातो. आणि कमिशन एजंटला ह्या तिथल्या एरियातल्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. तो बरोबर तुम्हाला नेऊन दाखवतो. पण मग काय होतं की प्लॉट देणारा, म्हणजे जो प्लॉट देतो तो आणि जो घेतो तो, या दोघांकडून तो कमिशन एजंट काय करतो, काही ठराविक रक्कम वसूल करतो. तिला आपण कमिशन असे म्हणतो. ओके, पुढे बघूया. द रेट्स ऑफ कमिशन व्हेरी अकॉर्डिंग टू द टाईप्स ऑफ गुड्स. द ओनर्स ऑफ लँड, हाऊस, कॅटल, ETC. म्हणजे आता तुम्हाला घर घ्यायचं आहे. आता आपण एखाद्या मोठ्या शहरामध्ये गेलो, पुणे मुंबईला गेलो, आपल्याला तिथली काहीच माहिती नाही. मग आपल्याला फ्लॅट जर घ्यायचा असेल तर ह्या कमिशन एजंटशिवाय आपल्याला तिथली कुठलीही वस्तू विकत घेता येत नाही. बघा, लक्षात घ्या, फार महत्त्व आहे त्यांचं या बाबतीमध्ये, लँडच्या बाबतीमध्ये किंवा फ्लॅटच्या बाबतीमध्ये. टू सेल ऑफ अ बिलॉंगिंग इट इज नॉट इझी फॉर देम टू फाइंड सच कस्टमर. आपल्याला ते शोधणं किंवा बघणं, जमीन किंवा फ्लॅट बघणं, हे खूप अवघड जातं. मग आपल्याला जर कमिशन एजंट आपल्यासोबत असेल तर तो आपल्याला प्रत्येक एरियामध्ये नेऊन दाखवतो की सर इथं असा प्लॉट आहे, याची किंमत एवढी आहे, इथे एवढ्या फॅसिलिटी आहे, आणि आपल्याला चांगलं घर खरेदी करायला मिळू शकतं. द पर्सन हू बिंग्स द सेलर अँड द बायर टुगेदर इज नोन ॲज द मेडिएटर. त्याला मध्यस्थ म्हणतात, किंवा एजंट, दलाल म्हणतात, किंवा कमिशन एजंट. किंवा कमिशन एजंट हा शब्द इंग्रजीतच आहे, कमिशन एजंट, याला मराठीत काही म्हणत नाही. पण एजंटला दलाल म्हणतात, मेडिएटरला मध्यस्थ म्हणतात. फूड ग्रेन्स, व्हेजिटेबल, फ्रूट्स अँड फ्लोअर्स आर ऑल्सो सोल्ड विथ द हेल्प ऑफ अ मेडिएटर ऑर ॲन एजंट. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आठवडी बाजाराला गावाकडे किंवा तालुक्याच्या गावाला जातात, त्यावेळी तिथे काय होतं की असा एका ठिकाणी माल आणला जातो, आणि तिथे काय करतात, छोटे छोटे व्यापारी काय करतात, शेतकऱ्याकडून ठोक याच्यामध्ये माल विकत घेतात, पोतेच्या पोते विकत घेऊन घेतात. मग हे कोणामार्फत घेतात, दलालामार्फत घेतात. मग तो दलाल काय करतो, त्यांना ते माल घेऊन देतो आणि दोघांकडूनही पैसे घेतो, आणि मग हे छोटे व्यापारी तो माल दिवसभर विकतात. शेतकऱ्यांना तेवढं इम्पॉसिबल असतं, ते शेतातून माल तोडून आणतात आणि देऊन टाकतात, फूड ग्रेन्स. त्यानंतर बघा, ऑल ऑल्सो सोल्ड विथ द हेल्प ऑफ अ मेडिएटर ऑर एजंट फॉर द जॉब. द एजंट गेट्स कमिशन. द कमिशन इज रिसिव्ड फ्रॉम द सेलर ऑर बायर ऑर बोथ. ते एखाद्या वेळेला एकाकडूनच कमिशन घेतील, की ज्याने फ्लॅट घेतला किंवा ज्याने त्याला ते अन्नधान्य विकून दिलं किंवा भाजीपाला विकून दिला त्याच्याकडूनच घेतील, किंवा दोघांकडून घेतील. ते त्या एजंटवर डिपेंड आहे. मग याला आपण कमिशन म्हणतो. आता पुढे एक नवीन पॉईंट आहे, रिबेट. आता रिबेट काय आहे, द ऑर्गनायझेशन लाईक खादी, ग्रामोद्योग, हँडलूम शॉप्स, त्यानंतर हँडिकॅप्ड सेलिंग सेंटर्स, बचत गट ग्रुप्स, ETC. आता हे जे आहेत, मी नावं वाचली तुम्हाला. बघा, ऑर्गनायझेशन ऑफ खादी ग्रामोद्योग, हँडलूम शॉप्स, हँडिक्राफ्ट सेलिंग सेंटर्स, बचत गट, हे काय करतात, काही सणवार आले की ठराविक सूट देतात.
सूट देतात. रिबेट म्हणजे काय? सूट, ठराविक सूट देतात कस्टमरला, की आता खादी उद्योगावर 20% सूट आहे, 25% सूट आहे. मग आपण काय करतो, त्या खादी ग्रामोद्योगमध्ये जातो आणि तिथे काय करतो, ह्या संस्था आहेत बरं का, या संस्थांचे नावं घेतलेले आहेत, हे वेगळं. ऑर्गनायझेशन ऑफ खादी ग्रामोद्योग, हँडलूम शॉप्स, ह्या संस्था आहेत. मग ह्या संस्था काय करतात, काहीतरी ठराविक 20% 25% सूट देतात आणि ही जी सूट ते गिरायकाला देतात, ही सूट त्यांना शासन वापस करतो. लक्षात आलं ना? समजा 100 रुपयाची वस्तू 75 रुपयाला त्यांनी कस्टमरला दिली, 25% सूट समजून, तर हे 25 रुपये शासन त्यांची भरपाई करून देतं. याला आपण रिबेट म्हणतो. त्याच्यानंतर खाली पण आयकर असेल तर आपल्याला आयकरामध्ये पण काहीतरी सूट दिल्या जाते, की इतकी जर कमाई असेल तर तितकी सूट दिल्या जाते. बघा विद्यार्थी मित्रांनो, 1-2 वेळा तुम्ही तो पॅरेग्राफ व्यवस्थित वाचा, तुम्हाला कळेल. आपण आता प्रॅक्टिस सेट 9.2 घेऊया. प्रॅक्टिस सेट 9.2. त्याच्यातलं पहिलं गणित बघा. रिकामी जागा भरायची, ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची. जॉन सोल्ड बुक्स वर्थ ₹4,500 फॉर अ पब्लिशर. फॉर धिस द रिसिव्ड 15% कमिशन. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू द फाइंड द टोटल कमिशन जॉन ऑब्टेन. सेलिंग प्राईज ऑफ बुक्स. मी इथं SP लिहितो आपल्याला समजायसाठी. SP ऑफ बुक्स तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये सेलिंग प्राईज ऑफ बुक्स काय येईल, याच्यामध्ये काय कितीत विकले त्याने ती किंमत, 4500 रुपयामध्ये, 4500. पहिली रिकामी जागा, रुपये, इथं रुपये करा, रुपये 4500. त्यानंतर रेट ऑफ कमिशन काय आहे, 15%. पुढची इथे बघा, रेट ऑफ कमिशन इज इक्वल टू 15%. 15% लिहिलं तरी चालेल. बघा ह्या ज्या रिकाम्या जागा भरतो, ह्या पण आता ही दुसरी भरली. आता तिसरी बघा, कमिशन ऑब्टेन्ड म्हणजे कमिशन किती मिळालं. कमिशन ऑब्टेन्ड असा एक वर ब्लॉक आहे, एक खाली ब्लॉक आहे आणि गुणिले इकडे एक ब्लॉक आहे. आता कमिशन ऑब्टेन्ड 15%, 100ला 15. ओके, इथं खाली 100 गुणिले कितीला, 4500ला. 0 कटलं, हे 0 कटलं, म्हणजे 45 गुणिले 15 आहे का, तिथे दिलेलं आहे का. कमिशन नाही, आपल्याला काढावं लागणार आहे. म्हणजे किती, 15×5 = 75 5, 15×5 = 75 5, 6, 15×4 = 60, 67, म्हणजे 675 येतं का बरोबर. म्हणजे रुपीज. पुढचा ब्लॉक, कमिशन इज इक्वल टू ब्लॉक येतं 675 रुपये. रुपये 675 एवढं काय त्याला आपल्याला कमिशन द्यावं लागलं. चला पुढे बघूया. नंबर 2. खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, काही असं अवघड नाही आहे फार. आता बघा, रफिकचं गणित एक काय केलं रफिकने, बघूया आपण. रफिकने काय विकलं. रफिक सोल्ड फ्लोअर्स वर्थ ₹15,000 बाय गिविंग 4% कमिशन. ओके, आता बघूया काय केलं. सेलिंग प्राईज, मी लिहितो, सोप्या भाषेत लिहितो. सेलिंग प्राईज ऑफ फ्लोअर्स, तुम्हाला लिहायचं तर लिहा. सेलिंग प्राईज ऑफ फ्लोअर्स रुपीज, पण नका लिहू, असंही लिहिलं तर फरक पडत नाही. सोल्युशन लिहा आणि गणिताला सुरुवात करा. सेलिंग प्राईज ₹50. कमिशन इज इक्वल टू 4%. ओके, 4%. मग आता काय विचारलेलं आहे, कमिशन टू द एजंट, फाइंड द कमिशन. आता कमिशन काढू आपण. आता कमिशन काढू. कमिशन इज इक्वल टू, कमिशन काय टक्के आहेत, 4, म्हणजे 4/100 गुणिले 15,000. ओके, लक्षात आलं. म्हणजे इथं तुम्ही काय लिहाल, रेट ऑफ कमिशन इंटू सेलिंग प्राईज. ओके, रेट ऑफ कमिशन इंटू सेलिंग प्राईज असं सूत्र तुम्ही लिहू शकतात. हा दुसरा प्रॉब्लेम आहे आपला. मग 0 0 0 आणि 0 कटले, म्हणजे 150, 4 0 0, 5 चौक 20, 0 8 2, 4 1 4, 5 6, म्हणजे तुम्हाला कमिशन, रफिकला कमिशन किती द्यावं लागलं, 600 रुपये. ओके, म्हणजे आता इथं आपल्याला उत्तर लिहू नंतर आपण. माझे टोटल प्राईस त्याला केवढ्यात मिळलं, फाइंड द अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक. मग अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक RAFIQUE इज इक्वल टू रफिक. अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक किती मिळाली त्याला, म्हणजे त्याचं कमिशन वजा होईल ना. सेलिंग प्राईस मायनस कमिशन.
सेलिंग प्राईस केवढ्याला विकले त्याने 15,000 रुपयाला आणि कमिशन कितीला दिलं त्यांनी कमिशन किती दिलं 600 रुपये ओके म्हणजे आता 15,000 इथं रुपये करा याला कंसात टाका इज इक्वल टू रुपये 15,000मधून 600 गेले आता आपण 14,400 तोंडी काढू शकतो ना 14,400 ओके विद्यार्थी मित्रांनो एवढं रफिकला अमाऊंट मिळाली आणि एवढं त्याने कमिशन दिलं ओके चला आपण तिसरा प्रॉब्लेम बघूया सोपं आहे काही अवघड नाही कमिशन किती टक्के काढायचं फक्त वर्डमध्ये लक्षात ठेवायचं कुठं काय लिहायचं अ फार्मर सोल्ड फूड ग्रेन्स फॉर 9200 रुपीज थ्रू ॲन एजंट त्याने एजंट थ्रू आपलं धान्य विकलं द रेट ऑफ कमिशन वॉज 2% मग आता सेलिंग प्राईस लिहा प्रॉब्लेम नंबर 3 सेलिंग प्राईस एस पी तुम्हाला लिहू नका एस पी इज इक्वल टू रुपीज 9200 आता तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता सेलिंग प्राईस ऑफ फूड ग्रेन्स पण काही आवश्यकता नाही वर गणित लिहिलेलं असतं वर तुम्ही गणित लिहिलेलं असतं त्यामुळे तुम्ही सेलिंग प्राईस कशाची लिहितायत ते कळतं आहे सेलिंग प्राईस ऑफ रुपीज 9 कमिशन इज इक्वल टू किती आहे कमिशन 2% 2% कमिशन दिलं मग आपण आता कमिशन काढूया कमिशन इज इक्वल टू रेट ऑफ कमिशन इंटू सेलिंग प्राईस रेट ऑफ कमिशन असं सूत्र लिहा रेट ऑफ कमिशन इंटू सेलिंग प्राईस म्हणजे 2% 100ला 2 तर 9200ला किती 00 आणि 00 कटलं म्हणजे बेदुनी 4 आणि 9 दुनी 18 म्हणजे 184 रुपये त्याने दलालाला दिले कोणी एका शेतकऱ्याने फार्मरने मग आता त्याला किती अमाऊंट मिळाली काय लिहिलं हाऊ मच अमाऊंट डिड द एजंट गेट मग फक्त एजंटलाच विचारलेलं त्याने म्हणजे हेच उत्तर आहे एजंट मग इथं लिहून टाका एजंट गेट अमाऊंट रुपीज 184 फक्त म्हणजे शेतकऱ्याला किती मिळाली हे त्याला विचारलेलं नाही फक्त एवढंच गणित आहे बघा त्यानंतर चौथं गणित बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण चौथं गणित बघा काय चौथं गणित की उमाताई परचेस्ड फॉलोइंग ॲटम्स फ्रॉम खादी भांडार काय घेतलं 3 साड्या घेतल्या आपण आता इथं सोल्युशन व्यवस्थित लिहूया बघा सोल्युशन मग 3 साड्या घेतल्या ना नंबर 1 काय काय परचेस केलं बघूया 3 साड्या 3 साडीज ओके फॉर इच किती आहे 560 रुपीज मग आता किती झाल्या त्यांची किंमत 3 गुणिले 560 बरोबर किती होईल 3 गुणिले 560 बरोबर किती होईल बघा 300 त्यानंतर 6 सैंत्रिक 18 8 300 सैंत्रिक 18 हातचाला 1 5 त्रिक 15 आणि 1 16 1680 रुपये होतात का बघा 1680 रुपये होतात दुसरे अजून काय घेतलं 6 बॉटल ऑफ हॉनी 6 बॉटल्स ऑफ हॉनी म्हणजे मधाच्या बाटल्या घेतल्या ओके फॉर 90 रुपीज इच 90 रुपीज म्हणजे 6 × 90 रुपीज बरोबर 600 आणि 955 सकट 54 540 रुपये ओके बरोबर आहे 540 रुपये होतात मग आता ह्या दोघांची बेरीज होते पावती अशीच बनते बघा दुकानात 0 8 4 12 2 हातचाला 1 5 1 6 6 6 12 2 हातचाला 1 2 2220 रुपये ओके 2220 रुपये आपण अलीकडे लिहूया थोडंसं 1 मिनटं अलीकडे लिहूया अलीकडे लिहू काय हरकत नाही ओके बघा नंबर 1 3 साडीज फॉर इच 560 रुपीज म्हणजे 3 × 560 बरोबर किती झाले होते आपले पहिले 300 सैंत्रिक 18 8 हातचाला 1 5 त्रिक 15 आणि 1 16 1680 रुपये झाले होते का चला ओके नंबर 2 6 बॉटल्स ऑफ हनी इच किती आहे 90 रुपीज एक बाटली 90 रुपयाला आणि किती घेतल्या 6
6 गुणिले 90 बरोबर 600, 9 पंच 45, 9 सक 54. मग आता ह्या दोघांची बेरीज म्हणजे दुकानदाराचं बिल किती झालं 8 आणि 4 1202, हाताला 1 5 आणि 1 6 6 आणि 6 1202, हाताला 1 2, 2220 रुपये झालं. ओके, हे झाले त्याचे 2200 रुपये 20, 2220 रुपये झाले. आता त्यांनी काय केलं, जेवढं बिल झालं त्याच्यावर 12% डिस्काउंट दिला, रिबीट दिलं. मग रिबीट रेट इज इक्वल टू 2%. मग रिबेट याला रिबेट म्हणा 2/100 इंटू 2220. ओके, 0 कटलं. नंतर बे 1 बे आणि बे पंचे 10, मग 222 भागिले 5. ओके, बरोबर आहे का बघून घ्या. 0 कटलं, बे 1 बे बे पंचे 10, 222 भागिले 5, 5 चोक 20, 5 चोक 20, 2 उरले, वरून घेतले 2, 5 चोक 20. ओके, 2 उरले, 0.0 आणि 5 चोक 20, 44 रुपये 40 पैसे. हे त्याचं सॉरी 1 मिनटं 12% डिस्काउंट 12%. ओके, डिस्काउंट 12% आहे. 1 मिनटं, डिस्काउंट रेट 12%. 12% म्हणजे 12 भागिले 100 गुणिले 2220, 0. त्यानंतर बे सक 12 बे पंचे 10. ओके, त्यानंतर आपण आता 222 6 गुणिले 6 भागिले 5 गुणिले 222. 222ला 5ने भागूया, 222 भागिले 5, तर 5 चोक 20. ओके, 5 चोक 20, 22मधून 20 गेले 2, वरून घेतले 2, 5 चोक 20. ओके, पुन्हा 2.0, 5 चोक 20 म्हणजे 44 रुपये 40 पैसे. ओके, गुणिले 6, 6 गुणिले 44 रुपये 40 पैसे. हे 40 पैसे झालेले आहेत. मग आता आपण त्यांचा गुणाकार करूया. 40 गुणिले 6, 6 0 साइन चौक 24, 4 हातचे आले 2, त्यानंतर साइन चौक 24, 25 26, 26ला 6 हातचे आले 2, साइन चौक 24 25 26 आणि 2 नंतर म्हणजे 266.40 हे तुम्हाला रिबीट मिळालं. ओके, 266.40 रुपये रिबेट. ओके, आता काय विचारलेलं आहे, हाऊ मच टोटल अमाऊंट डीड उमाताई पे. मग आता उमाताईनं किती बिल पे केलं, त्याला इतकं 266 रुपये 40 पैसे वजा झाले. म्हणजे मग लिहू आपण उमाताई पेड रुपीज अमाऊंट काय टोटल अमाऊंट मायनस रिबेट. ओके, टोटल अमाऊंट किती झाली होती 2220 मायनस रिबेट किती झालं 266.40 पैसे. ओके, आता 2220.00.40 662 यांची वजाबाकी 0 10तून 4 गेले 6, हातचाला 1 6 आणि 1 7 3, हातचाला 1 6 आणि 1 7 12तून 7 गेले 8 9 10 11 12 5, हातचाला 1 2 आणि 1 3 12तून 3 गेले 9, हातचाला 1 1953. ओके, 1953 रुपये 60 पैसे उमाताईनं पेड केले. ओके विद्यार्थी मित्रांनो, 1953.60. इथं लिहू का बाजूला दिसत नसेल तर इथं लिहितो 1953.60 पैसे. ओके, हे काय केले उमाताईने पेड केले. समजते ना ताई? बघा काही असं फार अवघड नाही आहे. आपण जे बिल बनवतो तसं बिल आहे ते दुकानदाराकडे. आता पुढचं बघूया विद्यार्थी मित्रांनो, शेवटचं गणित बघा काय आहे. यूज द गिवन इन्फॉर्मेशन अँड फिल द बॉक्सेस विथ सुटेबल नंबर्स. दीपांजली परचेस्ड रुपीज हाऊस किती घेतलं, हाऊस घेतलं 7,50,000 फ्रॉम श्रीमती ललाबेन लीलाबेन थ्रू ॲन एजंटकडून घेतलं. आता एजंटला किती दिले 2% दिले. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये बघा, पहिल्या याच्यामध्ये रिकामी जागा काय, आपण पेन बदलूया, थोडी स्पीड जास्त झाली विद्यार्थी मित्रांनो. आपण दीपांजली पेड, आता बघा ह्या बॉक्समध्ये गुणिले पहिलं बघा आणि ह्या बॉक्समध्ये काय आपण भरूया बरोबर रुपीज. ओके, काय याच्यामध्ये श्रीमती दीपांजली पेड द हाऊस किती घेतली, आता तिने 2% दिलेलं आहे म्हणजे 2%. इथं काय येईल 7 इथं येईल 7 5
0,0,0,0 बरोबर. म्हणजे तुम्ही याच्यावर आपण 7,50,000वर किती किती रक्कम आहे 2%, 2/100 बरोबर आहे का विद्यार्थी मित्रांनो. बघून घ्या. म्हणजे हे शून्य आणि हे शून्य कटलं, हे शून्य आणि हे शून्य कटलं, म्हणजे 7502. 0 0 5 2 10 0 हातचाला 1 7 2 14 1 15. म्हणजे इथं किती येईल 15,000 रुपये. इथं पुढं काय येणार आहे 15,000 रुपये. ओके विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 7,50,000वर 2% कमिशन दिलं दीपांजली. ओके. आता दुसरं बघा, 2चं बघा. त्याच्यामध्ये श्रीमती लीलाबेन पेड ब्रोकेज ऑफ रुपीज. आता लीलाबेननं किती, तिने पण तेवढंच केलं, तिने पण 15,000च. 2% म्हणजे दोघींनी सारखं दिलेलं आहे ना, दोघींनी सारखं दिलं तर वेगळं काढायची गरज नाही. लीलाबेनच्या याच्यात पण 15,000 रुपयेच तिला एजंटला द्यावं लागले. बरोबर. दुसरं पण बघा. तिसरं बघा. आता त्याच्यामधलं तिसरं की टोटल ब्रोकेज रिसिव्ड बाय द एजंट इज, टोटल ब्रोकेज रिसिव्ड बाय द एजंट इज 30,000 रुपये. 15 आणि 15 30 होतात का बघा. दोघींचे 15, दोघींनी सारखं दिलेले आहेत, म्हणजे ₹30,000. 30,000 म्हणजे त्याला 30,000, एकक दशक शतक हजार दशक 30,000 रुपये मिळाले. कोणाला मिळाले? ब्रोकेजला. ब्रोकेज म्हणजे ब्रोकरेज म्हणजे कोण? दलाल. जो मधला घर सौदा करताना आणि म्हणजे विकताना आणि घेताना जो असतो, घेणारा आणि देणारा, दोघं त्यांना 15,000 रुपये मिळाले. चौथं बघा, द कॉस्ट ऑफ हाऊस श्रीमती दीपांजली पेड. आता कॉस्ट ऑफ दीपांजलीला काय कितीत पडलं ते घर बघा. रुपीज दिलेलं आहे तिथे 7,50,000. ओके. हे 7,50,000 आणि त्याच्यामध्ये तिला किती दिली तिने? 15,000 रुपये दिले आहे ना. 15,000 रुपये दिले. 1 2 3 5 15,000 म्हणजे 0,0,0,5 5 आणि 1 6 म्हणजे 7,65,000मध्ये घर पडलं. चौथ्या ह्याच्यामध्ये काय येईल? चौथ्या ह्याच्यामध्ये दीपांजलीला ते घर केवढ्यात पडलं? घराची किंमत 7,50,000 आणि एजंटला दिलेले 15,000, असे 7,65,000मध्ये ते घर मिळालं. आणि द सेलिंग प्राईज ऑफ हाऊस फॉर श्रीमती लीलाबेन इज रुपीज. आता सेलिंग प्राईज म्हणजे तिला कितीत मिळालं? तिला या 7,50,000मधून 15,000 वजा होतील, तेवढे तिने एजंटला दिले. म्हणजे 7,50,000तून 15,000 वजा, 15,000 वजा 0 0 0 10तून 5 गेले, 5 हातचाला 1 1 1 2 5तून 2 गेले, 3 7 7,35,000 म्हणजे शेवटचा जो तुमचा हे येईल त्याच्यामध्ये येईल 7,35,000. 7,35,000. ओके विद्यार्थी मित्रांनो. 7,35,000 रुपये. असं बघून घ्या, अतिशय सोपं आहे ते गणित. वाचा तुम्ही, तुम्हाला समजेल की त्या घेणारा आणि देणारा दोघींकडून त्याने 15,000 रुपये घेतलेले. किती टक्के कमिशन घेतले त्याने? 2%. चला ओके विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आपला प्रथम सत्राचा जो सिलेबस आहे तो पूर्ण क्लिअर झालेला आहे आणि सगळे गणितं झालेले आहेत. प्रत्येकाने अभ्यास व्यवस्थित करा, तुमच्या समोर आहे. आता तो तर काही प्रॉब्लेम नाही आहे की टीचिंग तुम्ही बघू शकतात, किती वेळा बघू शकतात, त्याला डाउनलोड करू शकतात, बघू शकतात. 9पर्यंत आपले चॅप्टर पूर्ण झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपले व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बघा आणि अभ्यास करा. बाय विद्यार्थी मित्रांनो.